बरोबर. गेल्या वर्षी जाणतो सांगा. द्राक्षीला वापरलंय, सीताफळाला वापरलंय, आपल्याला बोरीला वापरलंय. बरोबर. 3 पिकाला वापरले. 3 पिकाला वापरलंय, पण ती जसा झुळीत आपण हात घालतो हा. त्या पद्धतीनं जर रानाला पोकळीपणा आला. बर भुसभुशीतपणा. सूक्ष्म अन्नद्रव्य वाढल्यामुळं मुळी बी चालायला लागली चांगली. बरोबर. मुळे पाय घालल तिथं बसाबस जायला लागला शानात गेलो. म्हणजे माती एकदम भुसभुशीत झाली. हा हा. म्हणजे आपल्याला कसं जेवणामध्ये बाबा भात टाकलाय, वरनं तूप टाकलंय, साखरेचा खोंगा टाकल्यावर हा. फुरका मारायचा काय सांगावं लागल. हा, हा. मग आज तसंच हिचं काम आहे, फुरकाच मारती ना पोकाय झालंय आणि सगळं घटक मिळलं. म्हणजे जे आहे रेडीमेड सगळं व्यवस्थित मिळतंय. हा जास्त आणच नाही. हा, हा. त्याला जी पाहिजे ना पुरेपूर फुल मिळते. तुम्हाला वापरण्याचा विशेष काय बदल झाला तुमच्या लय शेतामध्ये? फरक आहे राव. मालामध्ये. लय चकाकी, पानाची त्वचा तशीच, हा, हा. साईज तशीच, बरोबर. हा, सगळं व्यवस्थित म्हणजे तुम्हाला आज छान अनुभव आले. आला आला आम्ही सर नमस्कार. नमस्कार. ही तुमची बाग बघता, तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव उमेश भारत राऊत, हं. राहणार पोस्टे, पंढरपूर तालुका, जिल्हा सोलापूर. बोस आहे आणि तालुका पंढरपूर आहे. ओके. आता ही जी बाग बघतो ही व्हरायटी कोणतं आहे? ती मानिकचे मनवार मानिकच्या मन आहे. किती क्षेत्र आहे? 1.5 एकराचं. 1.5 एकर आहे ना. बरं. आता ही जी घडाची संख्या बघतोय किती आहे? ही घडाची संख्या एका झाडावर सरासरी 80, 70, 80 आहे. 70-80 पर्यंत घड आहेत पूर्ण एका झाडाला. हो. बर. आता 70-80 ठेवलेत म्हणजे तुम्ही बेजाण्यासाठी करता. बेजाण्यासाठी काय? बरं. मार्केटिंग जास्त कमी ठेवला. हो. आता 70 ते 80 घड म्हणताय तुम्ही. ह्या वर्षी जर परिस्थिती बघितली हं. तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर द्राक्षाची परिस्थिती बघितली तर बागा फेल आहेत डायरेक्ट. बरोबर आहे. आणि जरी माल असले तर एकदम पातळ माल आहेत. हो. बरोबर. क्वचित कुठली तरी चांगली बाग आहे, नाहीतर बऱ्यापैकी बागा ह्या वर्षी फेल आहेत. तर तुम्हाला काय वाटतं ह्या वर्षी एवढा माल आलाय 70-80 घड वगैरे, तुमचा अनुभव काय सांगता याच्यामध्ये? ते कसं आहे की आम्ही बागला ते डोस टाकणे, भूमी चार्जर हे केलं, बर. त्यामुळे ते हे केलं, लिक्विड सोडलंय भूमी आमच्या बरं बरं. भूमीच्या तुम्ही वापरता, वापरलं. लिक्विड वापरलेलं आहे. तुम्ही सुरुवात कशी केली होती? तुम्ही गेल्या वर्षी केली होती ना सुरुवात? गेल्या वर्षी केलते. बर. म्हणजे गेल्या वर्षी आपला माल जात असताना हो. तुम्हाला काही मॅन्युट्रिशनचा त्रास होता? सायझर वगैरे वापरलं होतं. बरं बरं. म्हणजे लिक्विड वापरलं होतं गेल्या वर्षी, गेल्या वर्षी फवारणी केली होती सायझरची. सायझरची फवारणी केल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला? एक कलर आला नव्हता, ते सायझर फवारल्यानंतर 1-2 दिवसात दुधी कलर आला. म्हणजे आधी कलर नव्हता, हिरवागार होता. हिरवागार माल होता. हो. म्हणजे ती सायझर फवारल्यावर दुधी कलर आला. दुधी कलर. बरं बरं. आणि नंतर अजून काय फरक पडला? साखर गर वाढायला जास्त झाली. गराचं प्रमाण वाढलं. हो. म्हणजे मनात जे गर भरायचा आहे ते चांगला भरला. चांगला झाला. बरं बरं. आणि साखरेचं पण प्रमाण वाढलं. वाढलेलं आहे. मग त्याचा फायदा तुम्हाला कसा झाला? वजन वेट वाढलं परत. हा, वजनामध्ये भरला माल. हो. बरं बरं. मग तो तुम्हाला फायदा झाला. मग तो त्याचा रिझल्ट बघून नंतर तुम्ही कंटिन्यू केली हो. ह्या वर्षी. मग ह्या वर्षी तुम्ही डोस वगैरे समजा परत रिझल्ट म्हणजे लागल्यामुळे समजा डोस वगैरे टाकतो. हा ते पाहिल्यानंतर मग ती बाग गेल्यानंतर तिथून पुढं कंटिन्यू शेड्यूल केलेलं. बरं. आता ही जी बाग बघतो आपण, तुम्ही उन्हाळ्यापासून जे वापरताय त्या बागेला ही काळी पकवतेपासून, तर तुम्हाला आपण चित्र बघतोय की घडाची संख्या वगैरे तुम्ही सांगितलं 70 ते 80 एका झाडाला घडाची संख्या आहे. म्हणजे घडाची संख्या पण तुम्हाला चांगली मिळाली आहे. बरं. आता ह्या वर्षी आपण ही जी बाग बघतोय, आता ऑक्टोबर छाटणी पण तुम्ही ह्याला पण वापरलं. ह्याला काय काय वापरलं? त्याला भूमी चार्जर 22 बॅग वापरले. बरं. भूमी अमृत खत. भूमी अमृत. बरं बरं बरं. 22 बॅग वापरलं. आणि 2 ग्रीन पॉवरचे कॅन पॉवर घेतले. बरं आणि खालून सोडायला भूमी चार्जर बरं. लिक्विड वापरले. लिक्विड वापरलं ना भूमीच्या? कंटिन्यू वापरता? कंटिन्यू वापरले. बरं. किती दिवसाला जातात ते? ते 8 दिवसात एकदा 3 लिटर सोडत. 1.5 एकर असल्यामुळे 3 लिटर सोडताय 8 दिवसाला. 8 दिवसाला. बरं. आता ही जी घडाची संख्या बघतोय, आता ही माल पण तुमचा सुंदर दिसायला. आता ही घडाची साईज आता ह्या स्टेजला आहे, तर ह्या दिवस किती झाले त्या घडाला? त्याला आज 75वा दिवस आहे. 75वा दिवस आहे. बरोबर. म्हणजे 75 दिवस कम्प्लीट होत आले त्याला. आता ही जी घड बघतोय किंवा बाग बघतोय, ह्या वर्षीचा अनुभव कसा वाटतो तुम्हाला? इतर म्हणजे आतापर्यंत तुम्ही बाग करताय? नाही, रिझल्ट खूप छान आलाय. आणि पूर्ण मालाची शायनिंग वगैरे खूप आहे. म्हणजे घड वगैरे भरपूर आहे. म्हणजे घडाची संख्या, मालाची शायनिंग चांगली आहे. हा. बरं बरं. जे तुम्ही आता आपला डोस वापरलाय ह्याच्यामध्ये तुम्ही रासायनिकचं प्रमाण किती वापरलंय आणि आपलं किती टक्के वापरलं?
नाही मी सेंद्रिय 60-70% वापरतो. 60-70% हा. सेंद्रिय पद्धतीने वापरलंय, म्हणजे भूमीच्या टेक्नॉलॉजी वापरली 70%. 10-20% फक्त रासायनिक वापरतो. हा, बाकीचं जे 20% 25% असेल ते रासायनिकचं वापरलं. हो. आता रासायनिक मध्ये पण तुम्ही किती प्रमाणात म्हणजे खत देता की फवारण्या करता सगळं? खते म्हणजे काय की लिक्विड मध्ये 5 किलो म्हणजे असं प्रमाणात स्टेजनुसार तुम्ही हा ते थोडा सपोर्ट देताय त्याला, हा ड्रिप वॉटर. ड्रिप आणि फवारण्या काय असतील मोजक्या ते एक घेताय. फवारणी. बरं बरं, बाकी सगळं भूमीच्या टेक्नॉलॉजी वापरताय हो. तुम्ही. बरं, तुम्हाला काय वाटतंय ह्याला रासायनिकची किती जोड घ्यायला पाहिजे द्राक्ष बागेमध्ये, आणि सेंद्रियची किती प्रमाण असायला पाहिजे? सेंद्रियचं कसं आहे, सेंद्रियचं ज्यादा प्रमाण असले झाड सुरक्षित राहते आणि काळांतर झाड म्हणजे टिकाऊपणा राहते. आणि रासायनिक जे आहे ते म्हणजे झाड वीक बनवतंय, झाडाची दीर्घकाळ क्षमता बंद पडते. म्हणजे ते परत कसं आहे की झाडाला माल देण्याची क्षमता राहते, झाडं जाऊ शकतात. त्यापेक्षा ते सेंद्रिय वापरल्यानंतर झाडे चांगलं राहते आणि माल भरपूर मिळतो. बर, म्हणजे तुम्ही असं म्हणता सेंद्रिय जर वापरलं, जोड घेतली तर झाड चांगले राहतात, हो, त्याची प्रतिकारशक्ती चांगली राहते आणि झाड टिकतात जास्त दिवस. बरं बरं, म्हणजे खर्च पण तुमचा कमीच होणार आहे ना? हो, सेंद्रिय घेतलं की कमी खर्च होतो. बरं बरं. आता ह्या वर्षी तुम्हाला रोगराईचं वगैरे काय रोग राहायचं काय नाही एवढं, म्हणजे तुम्हाला दमवलं नाही रोगराई? बरं, झाडात प्रतिकारशक्ती वाढली ना, बरं. ती रोगाला बळी पडू शकत नाही. झाडामध्ये प्रतिकारशक्ती वाढली. हो. बरं बरं. आता दरवर्षी तुम्ही बाग करता, किती वर्ष झालं तुम्ही बाग करता? मी आता 4 वर्ष झाले. 4 वर्ष. मग तुम्हाला 4 वर्षाचा अनुभव आहे. हो. मग जे दरवर्षी बाग करत असतात त्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षीचा खर्च तुम्हाला कसा वाटतो? नाही, यावर्षी कमीत कमी ते 40-50% खर्च कमी झाला. 40-50% खर्च कमी झाला. बरं, म्हणजे दरवर्षी खरंच आला का? हो, खरं झालं. नक्की? हो. बरं बरं. मग 40 ते 50% खर्च कमी झाला म्हणताय तुम्ही. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय, कसं काय कमी झालं हे खर्च? खर्च म्हणजे याला कसं आहे की झाडाला आपण कसं आहे हे न सांगत ते सोड ते सोड ते सोड, फक्त एकच की भूमी चार झालीकडे पूर्ण अपटेक करते, समजा झाडाला पूर्ण झाडाची कंपोज जे आहे ते भरून काढते. म्हणजे प्रत्येकाचं न ऐकता हा, आणि सगळ्यांचं ऐकून सगळं न करता ती एक तुम्ही एक केले एक. भूमीच्या टेक्नॉलॉजीवर. हो. बरं बरं. आणि आता ह्याच्यासाठी तुम्हाला गायडन्स वगैरे तुम्ही स्वतःच नियोजन करता काय स्पेशल मास्टर ठेवलेला आहे का? नाही, माझे मित्र संदीप मित्र म्हणून आहेत ते हा, ते सहकार्य मार्गदर्शन करतात हो. तुम्ही. बरोबर, म्हणजे तुम्ही पेड पैसे देऊन असं मास्तर नाही ठेवलेलं. नाही तर संदीप सर तिथं जी व्यवस्था बघतात आपले भूमीच्या टेक्नॉलॉजी, तेच तुम्हाला माहिती वगैरे सगळं करतात. हो. बरं बरं, व्हिजिट वगैरे करतात. बरं, आता ही जी बाग आहे, आता इतर जी बाग असतात तुमच्या गावामध्ये परिसरामध्ये, त्या बागाची अवस्था ह्या बागाच्या अवस्थेमध्ये तुम्हाला काय डिफरन्स वाटतं ह्या वर्षात? नाही, भरपूर म्हणजे डिफरन्स खूप आहे. कुणाची फुगवण नाही, कुणाची म्हणजे माला शायनिंग नाही, कुणाला मालच कमी आहे, सकर नकर झालेलं आहे. बरं बरं, म्हणजे कमतरता आहे. कमतरता आहे. बरं बरं, किंवा माल कमी आहे ते. माल. ओके. आता ही जी 70-80 घड म्हणताय तुम्ही, तर ह्याच्यासाठी आपलं जी डोस दिलं ही 70-80 घड म्हणजे साईज होईपर्यंत सक्षम वाटते का तुम्हाला? हो, म्हणजे पुरेपूर आहे? पुरेपूर. बरं. आता आपली बाग जी बघितली त्या वर्षी ठीक आहे, साधारणतः आपल्याला रेट पण चांगले मिळणार आहेत, कारण ह्या वर्षी बागात मालाचं प्रमाण कमी असल्यामुळे. तर ते पुढं तुम्ही मार्केटिंगला काय अपेक्षा ठेवू शकता की किती रुपयाने जाईल बाग? साधारण किती बेदाना देता ना तुम्ही? हा, बेदाना अपेक्षा आहे की 300-400 आसपास जावं. 400 रुपये किलो बेदाना जाईल. बरं, आणि माल किती निघेल त्याच्यामध्ये? माल निघाल की 7-7-7.5 7.5 टन निघेल. बरं बरं, म्हणजे दर वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी मालाची वाढ वाटते का तुम्हाला? हो. हा, माल वाढणार 100%. ओके. आता आपण जे म्हणलो होतो, तर ह्या वर्षी मालाची संख्या खूप कमी लागली. तुम्हाला काय वाटतं ह्या वर्षी बऱ्याच जणाला मालच नाही बागाला, तर त्याचं कारण काय असू शकतं तुम्हाला काय वाटतं? पोषक तत्व झाड झालं नाही ते. बरं, मग त्याला जे योग्य पोषण भेटायचं ते हा, पोषण मिळालं. मिळालं. हा, मग त्या पद्धतीनं काम केलं असतं तर तुमच्या बागेसारखा माल लागला असता, कारण वातावरण तर त्यांना पण होतं. हो, बरोबर. तुमची छाटणी कधीची होती? एप्रिलची? माझी एप्रिल 13 एप्रिलची. 13 एप्रिलची होती. म्हणजे समजा काही शेतकरी असतील त्यांची 13 एप्रिलच्या आसपास बी छाटणी असेल किंवा 1 एप्रिलला असेल. काही जणांची त्यांनी म्हणू शकतात बाबा ह्यांची छाटणी लवकर असेल म्हणून ह्यांना माल आला असेल, पण तुमची 13 एप्रिलला. आता काही जणांची 10 एप्रिलला पण असू शकते, पण त्यांच्या पण बऱ्याच जणांचा फेल आहेत. मग त्याच्यामध्ये ह्याच कारण असू शकतं की पोषणाचं पोषण त्याला योग्य मिळालं नाही.
बरोबर आहे. झाडात पूर्ण म्हणजे समजा क्षमता असली की माल लागायची काय अडचण येत नाही. माल लागायला काय अडचण नाही, सगळं जर मिळत असेल त्याला व्यवस्थित. बरं, आता आपण भूमीच्या जर सोडताय तुम्ही, हो. त्याचा फायदा तुम्हाला काय काय येतो? फायदा म्हणजे काय की मुळी पांढरी चालणं, हम्म, हम्म. दुसरी गोष्ट ते मग आपण काही खड्डे वगैरे टाकलेले काही दिवस वगैरे टाकले बरं ते उचलण्याचं काम भरपूर करतं. बरं आणि झाड पण पूर्ण हे वीक बनवत नाही, हा, म्हणजे वीक strong राहतं. स्ट्रॉंग करते झाड. आपटेक्स चालू राहते, हो, मुळी चालू राहते आणि झाड स्ट्रॉंग राहते. हा. आता हे आपण घड बघतोय सर, आता आपण बघू शकतो इथं पण घड, आता सगळे एकाच ठिकाणी नाही, आपण जर घड सगळीकडे बघितलं तर सगळीकडे घडाची साईज एक साईज पाकळी खूप आहे, एक साईज दिसते. तर तुम्हाला काय वाटतं ही घडाचं वजन किती जाईल एका एका घडाचं? आणि इकडे परत 600-700. 600-700 म्हणजे 80 घड असून. बरं बरं, म्हणजे साईज त्या मानानं खूप आहे म्हणायचं. खूप 80 घड आणि 600 साईज म्हणजे खूप साईज आहे बघ. जर घड असते कमी 30, 35, 25 तर ते आपण साईज कमी म्हणू शकलो असतो. हो. पण 80 घडाला 600 साईज म्हणजे खूप चांगली. हा. बरं बरं, आता आपण बघतोय, आपण येतच नाही, आपण काय करू पुढं पण बघू. तर आपण शेतकरी मित्रांना दाखवू शकतो. सर पुढे या. तर एकाच ठिकाणी आपण दाखवतो आपण, तर आपण इकडे पण बघू शकतो. तर घडाची संख्या, आता ही घडाची साईज बघा, खूप चांगली साईज आहे. याची साईज पण व्हायला चालू आहे पूर्ण, तर घड पण भरायला चालू आहे पूर्ण. हो. तर आता ह्या बागेला किती अवकाश आहे अजून? मला अजून म्हणजे वितराला माल का हा, माल उतरायला वितराला म्हणले तरी अजून एक महिना जातो. 1 महिन्याच्या आसपास. बरं, ठीक आहे. आता ही जी बाग बघतोय तर ह्याच्यामध्ये तुम्हाला खास फरक काय वाटला आपलं वापरल्यानंतर? आपली भूमीच्या टेक्नॉलॉजी वापरल्या तर ह्याच्यामध्ये तुम्हाला खास वापरल्यानंतर काय फरक वाटला जर वर्षाच्या तुलनेत? दरवर्षी जास्त कसं आहे की माल लागणं बागाला. दुसरी गोष्ट मालाला शायनिंग आणि फुगवण प्रमाण वाढलं. ज्यावर्षी कसं आहे की माल कमी लागायचा आणि फुगवण पण एवढी होती. बरं बरं बरं, म्हणजे फुगवण चांगली व्हायला लागली, हो. मालाची संख्या जास्त, घडाची संख्या जास्त भेटली यावर्षी. हो. तुम्ही जे म्हणता आपटेक त्याची समस्या सुटली तुमची. हो. परत तुम्ही कशा कशाला अपजत होता बघा, ममिफिकेशन होत हो, होतं तुमचं. मनीपेक्षा. तर अजून तर काय आता इथून पुढे आपल्याला जाणवते हो. होतंय का नाही. हम्म. तर तुम्ही तर गेल्या वर्षी ममिफिकेशनच्या दरम्यानच आपलं चालू केलं हो, होतं, हो. तेव्हाच तुम्हाला फायदा दिसलेला होता. तर आपण जी ही घडाची संख्या साईज बघतोय तर तुम्ही समाधानी आहेत का? हो, समाधान. हम्म? समाधान. तुम्ही समाधानी आहे. आणि तुम्ही मग असे म्हणले होते 40 ते 50% खर्च वाचतोय, हम्म. तर शेतकऱ्यांना काय सांगा, कमी खर्चामध्ये शेती होऊ शकते का? कमी खर्चामध्ये शेती करायची, सेंद्रिय वापरायची. कमी खर्चात शेती होती आणि भरपूर उत्पन्न होतं. हा, मग सेंद्रिय जर वापरलं, भूमीच्या समजा टेक्नॉलॉजी तुम्ही वापरताय, तर ही जर टेक्नॉलॉजी वापरली तर कमी खर्चामध्ये उत्पन्न कमी खर्चात. 100% येणार आहे. बरं बरं, आता ह्याच्यामध्ये स्प्रे वगैरे घेताय का आपले? हो, घेतो. बरं बरं. ग्रीन पॉवर म्हणून आहे, हम्म. ते घेतो. प्रत्येक फवारणीला 2 महिने वापरतो. प्रत्येक फवारणीला 2 ml कमीत कमी वापरताय. बरं बरं बरं, मग तुम्हाला आपले जे प्रोडक्ट वापरतात त्याचा खर्च बी कमी झाला, खर्च कमी झाला आणि क्वालिटी भरपूर क्वालिटी चांगली वाढली. हो. बरं 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 बरं, असं आहे का ह्याच्यामध्ये खूप किचकट शेड्यूल आहे, त्याच्यामध्ये खूप तुम्हाला अभ्यास करावा लागला नाही नाही ह्याच्यासाठी? नाही नाही. म्हणजे सरळ साधं वापरलंय हो, तुम्ही साधं मोजकं, आणि तेवढं वापरून तुम्हाला हे चित्र बघायला भेटलं? हो. बरं बरं बरं, म्हणजे ह्यात आता तुम्हाला काय कमतरता वाटते का? काय घटक कुठला कमी पडलाय किंवा काय असं काय वाटतं? नाही नाही टेक्नॉलॉजी वापरून नाही. म्हणजे काहीच कमी पडलं नाही, नाही, नाही. म्हणजे कुठला घटक कमी पडत नाही, सर्व पोषण जे आहे ते योग्य मिळत आहे. हो, घेऊन बरोबर, त्याच्यामुळे ते आपल्याला बाग बघायला चांगली भेटतं. आता पानं वगैरे जर बघायचं म्हणलं हम्म. तर पानं पण खूप सुंदर आहेत. आता हे पानं आपण काढले तर हे पानाची काळुंकी आहे, आणि पानाची जर जाडी बघितली म्हणलं, ह्या रफनेस पण पानाला चांगला, म्हणजे हो. स्टोरेज आहे याच्यामध्ये. Storage जर ह्या पानामध्ये खूप स्टोरेज आले तर हे घड पण आपला हो. खूप मोठा चांगला होणार आहे, वजनदार, आणि फुगवण पण चांगली होणार आहे. मग हे पान सुद्धा सांगतं की बाबा आपले घड कसा होणार आहे. तर पानामध्ये ताकद आहे. आता हे पान जर बघायचं म्हणलं, ह्याच्यावर डाग कुठलाच नाही, रोगाचा डाग नाही, काय नाही, आणि जाडी जी म्हणतोय रफनेस, स्टोरेज भरपूर आहे ह्याच्यामध्ये. तर तुम्हाला ह्याच्या आधी अशी पानं कॅनोपी दिसली अशी दिसत होती का चमकदार वगैरे? हा, तर ही अशी कॅनोपी यावर्षी तुम्हाला बघायला भेटायला लागली. तर सर, आता आपल्या करकम भागामध्ये आपली बाग तर आपण बघितलीच आहे, तर आपल्या बरोबर आपले सर आहेत, तुम्ही पण या सर. बरं तर ह्यांचा पण एक अनुभव घेऊ आपण, यांनी पण वापरला होता बोला तर दोन्ही आमच्या बघितलं थोडा, की तुम्ही वापरलं होतं, कधीपासून वापरता सर तुम्ही? आपण एप्रिल
एप्रिल पासून हा. बरोबर कशाला वापरलं? द्राक्षीला वापरलंय, सीताफळाला वापरलंय, आपेल बोरीला वापरलंय. बरोबर हा. 3 पिकाला वापरलंय तुम्ही. 3 पिकाला वापरलंय, पण ती जसा झुळीत आपण हात घालतो हा. त्या पद्धतीनं जर रानाला पोकळीपणा आल्या. बरं भुसभुशीतपणा हा, सूक्ष्म अन्नद्रव्य वाढल्यामुळं मुळी बी चालायला लागली चांगली. बरोबर मुळे पाय घालल तिथं बसाबस जायला लागलाय, शानात गेले होते. म्हणजे माती एकदम भुसभुशीत झाली. हा हा, हा. म्हणजे आपल्याला कसं जेवणामध्ये बाबा भात टाकलाय, वरनं तूप टाकलंय, साखरेचा खोंगा टाकल्यावर हा, फुरका मारायचा काय सांगावं लागल. हा, हा. मग आज तसंच हिचं काम आहे, फुरकाच मारती ना पोकाय झालंय आणि सगळं घटक मिळलं. म्हणजे जे आहे रेडीमेड सगळं व्यवस्थित मिळतंय, हा जास्त आणच नाही. हा, हा. त्याला जी पाहिजे ना पुरेपूर फुल मिळते जसं पाहिजे तसं. हा, आणि ताण यायचं काय काम आहे? ताण येण्याचं औषधच नाही ना, ही सेंद्रिय आहे. सेंद्रिय आहे. हा. त्याच्यामुळे उलट आलेला ताण जातोय. हा, बरोबर. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला वापरल्यानंतर विशेष काय बदल झाला तुमच्या लय शेतामध्ये? फरक आहे राव. मालामध्ये? लय चकाकी, हा. पानाची त्वचा तशीच, हा, हा, हा. साईज तशीच, बरोबर. हा सगळं व्यवस्थित झालं. म्हणजे तुम्हाला आज छान अनुभव आलेला. आला आम्ही वापरलंय 2 वर्ष. बरोबर. हा, आणि इथून पुढे तुम्ही वापरणार का? 100%. बरं. तुम्हाला तसा फायदा आहे. हा, तुम्हाला वाटतं का लय आणि खर्च आहे? कमी खर्चामध्ये उत्पादन ज्यादा निघलं ना, वापरायचं काय काय का वापरत नाही. बरं तुम्हाला फायदा दिसतो तुम्ही हा, वापरणार. वापरावं लागत. बरं बरं. आता आपल्या शेतकरी मित्रांनी पण इथं वापरलं. आता मला सांगा, माणूस काय म्हणतं, लोक आता लोखंडाचा नांगूर लोकाला दिसायला मोठा लट आहे वजनाला, आणि हातातली अंगठी केवढी आहे हो? अंगठीचे पैसे लय होत्याला का नांगराच लय होत्याला? वज वाया कारवय वेळेची अंगठी सोडून लोखंडाकडे कशाला जायचं आहे? म्हणजे ही तुम्ही सरळ म्हणता की ही सोनं आहे, हा, तर ही सोनं सोडायचं नाही. हा. ही सोनं सोडून लोखंडाकडे जायची गरज काय नाही. वज वाहून माराय? म्हणजे तुमच्या तिकडे अपदास आहे. अंगठीच्या वजन लय का लोखंडाचं वजन नांगराचं लय? नांगराचं जास्त. मग वज वाहून मारायचं वे रिकाम. बरोबर. म्हणजे ही अपदाची गरज नाही ह्याच्यामध्ये आल्यानंतर, असं तुम्हाला म्हणायचं आहे. अहो, माणसानं काय केलं पाहिजे? रिझल्ट कळायला जातीवंत शेतकरी पाहिजे आणि त्याचा अनुभवाने विश्वास ठेवला पाहिजे औषधावर. बरोबर. विश्वास जर माणसाला नसेल तर तुमच्याबरोबर सोनं आणून ठेवा, त्याचं शून्य किंमत आहे. बरोबर. विश्वास ठेवावा, आपदावं कचुटीनं कशापासून आपल्याला फरक पडलाय हे बी डोक्यात आलं पाहिजे. आज त्या मेत्रे सरची बाग 17-18 वर्षाची बाग आहे, आम्हाला बघून चक्कर आली. मग औषध कसं खोटं आहे? 17 वर्षाची जुनी बाग, ती बघून चक्कर आली. म्हणजे एवढा माल आहे. हा, आणि ते मेत्रे माणूस आहे त्यांचा आम्हाला सपोर्ट आहे. बरोबर. हा, मग त्यांचं आम्ही ऐकतो म्हणजे काय ऐकतो? त्यांची कर्तबदारी बघून आम्ही त्यांची स्वतःची बाग एवढी आहे पाय म्हणजे त्यांनी स्वतःची बाग भूमीच्या टेक्नॉलॉजी दाखवली आम्हाला. आज 17-18 वर्षाची वलांड्यातून बुडातून पीठ पडतंय, तरी तसलं म्हाताऱ्या माणसाची कुस्ती वेगळी आणि तर न काय करेलच घेऊ, पण म्हाताऱ्या माणसाची त्यांची कुस्ती आहे. बरोबर. हा, म्हणजे जुनी बाग काढायला अहो, आली. पीठ पडायला लागलं या, आणि घडाय 100 आणि 150, 200 150-200. या बघायला. बघा तुम्ही जाऊन बरं. परीक्षा समजा. मी आता बघून आलो. बरोबर. सांगितल्यावर माणसाला थितालपणा वाटेल, पण बघितल्यास म्हणजे हिची चित्र बघताय त्यांचं सुद्धा. आणि ह्याच औषधावरून ती चित्र आहे. मग काय करायचं आहे, कशाला बदलायचं, बरोबर बरोबर. असं माझं म्हणणं. तर सर तुमचा बी अनुभव तुम्ही छान सांगितला. हो, आता ह्या सरांचा ही बाग बघून तुम्हाला काय वाटलं सर? आनंद वाटलाय. चांगला आहे, चांगली साईज भरपूर आहे. बरं त्याला गज झाली पण शेवट गच होणार आहे. बरं. माल पॅक व्हायला म्हणजे फ्लॉरिंग मध्ये खूप पाऊस होता इथं, हा, होता. त्याच्यामुळे त्रास थोडा झालाय. अहो, पण ही औषधाच्या ताकदीने एवढं तर पेललंय, म्हणजे दांडच राहिला साईज व्हायला लागली हा, चांगले. बरं बरं बरं. आणि तरी पण 70-80 घड आहेत. हायत. म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तरी बी लांबवण ही सडकदार वन वगैरे चांगले व्हायला लागले. ओके झालं. सर आपण तुमची मुलाखत घेतली. आता जर कुणाला तुम्हाला कॉल करायचा असेल, माहिती घ्यायची असेल, तर तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझा 89 हं? 99 हं. 34 38 30. बरं बरं. आता आपल्याला मार्गदर्शन संदीप मेत्रे सर करतात. सर तुम्ही पण या. तुमचं नाव आणि पत्ता सांगा आणि मोबाईल नंबर सांगा. हा, माझं नाव संदीप शंकरराव मेत्रे, राहणार करकम. माझा मोबाईल नंबर 8055141616. मी भूमी चार्जर टेक्नॉलॉजी सगळे प्रोडक्ट माझ्याकडे उपलब्ध आहेत. कोणाला पाहिजे असलं तर माझ्या मोबाईलवर संपर्क करा. हो हो. म्हणजे माहिती आणि सर्व्हिस माहिती आणि सर्व्हिस भेटी पण मी प्लॉटवर जाऊन देतोय. त्यांना प्रत्येक वेळेस प्रत्येक स्टेजला माहिती देतोय.
जसं सर म्हणले तुमची बाग बघून हे सगळेजण वापरायला लागले. माझी बाग बघूनच वापरायला चालू केलंय सगळ्यांनी आणि माझ्यावर विश्वास ठेवलाय त्यांनी. बरं म्हणजे बाग बोलते माझी बागच त्यांना सांगते, त्याच्यामुळे ती माझ्यावर विश्वास ठेवते. ती माझी नाहीतर हर एक नमुन्याची साहेब आहे ती फसवणूक करायची. तुम्हाला मोठा तुम्हाला आता ह्यांच्यामध्ये बोला आहे का मला चान्स? हो बोला ना. अहो कसं आहे माहित आहे का, तुम्ही आज साहेब आहे, आज तुमची 12-13 लाखाची तिकडे बघ. 12-13 लाखाची गाडी आहे तुम्हाला. का कंपनीने दिली? तुमचं काहीतरी कर्तव्य बघून दिली. बरं आलं का त्यांना? बरोबर तसं यांचं कर्तव्य बघून आम्ही मोहर चाराट लांबवलंय. बरं बागेचं कर्तव्य बरं ह्यांचं नीट नसलं तर काय ऐकणार आहे? म्हणजे तुम्ही आधी ह्यांचं बघितलं काय चालू आहे आणि ह्यांचं बघून पुन्हा तुम्ही वापरलेलं आहे की आपलं बी काहीतरी होणार आहे. अहो, 100% एवढी आत्मविश्वास वाढला. अहो पण एवढी कमकुवत आलेली बाग हा. जर एवढी फास्ट चालत असेल तर आपली का चालत नाही? पूर्ण तोडायला आले म्हणजे 17 वर्षाची बाग आला. आता अहो, जर पुन्हा यायलाच म्हणलं, माल बागा टिकलेल्या नाहीत 17 वर्षाच्या. आता 8-10 वर्ष झालं तर शेतकरी काय म्हणतात जुनी बाग झाली, तिसऱ्या आता दुसरी लावायची. 4थ्या वर्षीच्या बागाला माल कमी आहे. है, है, है. बरं हा नवीन बागाला पण लकडून यावर्षी. गेले, लकडून गेली. आणि असं आपल्या बागेत बघितलं हे ते आता माझ्याच बागेत होते हा. हे बघितलं हा. तर ही चाट पडले बागेत. अरे, काय माल आणि काय बाग लागला. आपणच म्हणतो आपलाच लाडका आहे बाबू, बाहेर बी बघावाला. बरं म्हणजे अनुभव घेतले पाहिजे. काय अहो, चाललंय. काय लोकांचं काय माहित आहे हा. का, पैलवान आलाय, हा. पैलवान फडावर गेलो बघायला आपण. बरं गेल्यानंतर तिथं पैलवानांच्या मांड्या अशा लाटला. तुझं तिथं नाही, तुझ्या लोकांच्या मांड्या बघून तुझ्या पोराच्या आधीच तयारी करायची. लोकांचं बघून पुन्हा फडावर म्हणतो का, तुझ्या काय होतील का मांड्या? बरोबर आधीच पाहिजे त्याचं. बरोबर. एप्रिलला तयारी केली, मांड्या होणार तुमच्या. आणि तुमचं म्हणणं आहे की सुरुवातीपासून तयारी केली पाहिजे. बागेला एप्रिलला सगळं घटक द्यायचं झाडाला, झाड बैमान होत नाही. बरोबर म्हणजे ऐन टायमाला म्हणायचं नाही असं झालं आणि तसं झालं आणि ह्याच्यासाठी काय औषध आहे. हा. पहिल्यापासूनच काढी चांगली तयार ह्याच्या करायची. आधी आम्ही तुम्हाला सांगतो काय वापरत होतो, हा. फिलेस, ड्रेस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, सल्फेट, म्हणजे सगळं रासायनिक वापरलं. टेरामेल वापरलंय. तुम्हाला सांगतो इसोपी वापरलंय, एमओपी पोटेस वापरलंय, बरं 18-40 वापरलंय, 10-20 टाकलेला आहे पहिलं, बरं आणि आर्बो कार्बोनिन किती तयार केलेला आहे. आता बरीच नाव माहिती नाही, सगळंच वापरलंय तुम्ही. हा. यांचा अनुभव जुना आहे. आर्बो कार्बो वापरलंय, बरं ऑर्गॅनिक कार्बोनिन ते आहे ते वापरलंय. बरं तुम्हाला सांगतो ते ही वापरलंय, मुरचूत त्यात टाकून मायक्रो न्यूट्रिएंट्स केलेले. आता एवढं तुम्ही अभ्यास करून एवढं तुमचा अभ्यास आहे आणि एवढं वापरताय, मग तुम्हाला काय वाटतं हीच भूमीचं- भारी वाटलं इतकं ते 8-10 हजाराचा म्हणजे ही सोपं आहे का अवघड आहे? ही लय सोपं राहू. बरं काय कमी पडलं का? बरं तरी पण बागा वगैरे एकदम स्ट्रॉंग आहे. बरोबर छान अनुभव तुम्ही पण सांगितला. आता यांचे पण बागाचा आपण अनुभव तुम्हीच सांगितला की कशी बाग आहे आणि त्यांचं बघूनच तुम्ही वापरताय. बरं असं आहे का आपण तुम्हाला काहीतरी मागं लागून डिस्काउंट घ्या, ही घ्या आणि हीच वापरा असं काय? तुम्ही अनुभव बघताय, आधी शेजारचं बघताय, शेतकऱ्यांचं बघताय, नंतर तुम्ही वापरताय. ह्याच्या शेतीमध्ये कमरेत का गावात आहे तरी वर बागाकडे बघितलं मी खाली कोण बघतच नाही. बरं एवढी सुंदर बाग आहे. हा. गवत काढायची गरज नाही. माणूस म्हणत सुंदर ते ध्यान वा विटेवर, तसं काम आहे ह्याचं. बरोबर म्हणजे जे बागत घड आहेत ते त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि अहो मेन मुद्द्याकडे खाली काय बघायचं आहे, बरं मुद्दा कुठं आहे, माल कसा आहे, म्हणजे आणि गवत कमी काढायची गरज खर्चात. नाही. गवत गवात काढायचं. झाडाचा मित्र आहे म्हणतात मेथी. झाडाकडे लक्ष दिलं का गवताकडे लक्ष द्यायची गरज अहो नाही. मेत्री साहेब काय म्हणतात माहिती आहे हा. का, की गवत जे आहे ते झाडाचा मित्र आहे. बरोबर हा सहयोग आहे. हा, आणि मित्र असल्याशिवाय एकामेकाला करमत नसतं. बरोबर ती गवत जे आहे ते झाडाचा मित्र, मग त्याला मित्राला मित्र कसा त्रास करून. कारण की काय होतं, गवत आपलं नायट्रोजन जेवढं एक्सेस नायट्रोजन आहे हा अतिरिक्त नायट्रोजन जे आहे ते बॅलन्स करतो. बॅलन्स करतं. बरोबर. त्याच्यामुळे वरती रोगाचं प्रमाण कमी येतं. त्याच्यामुळे गवत ही पावसाळ्यात बर काढायचं. चला माणूस चालेल सर, धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही छान माहिती दिली.